सर, मी गोविली गावची सरपंच पूजा दीपक जाधव एस.सी. समाजाचे असून आमचे सदस्य OBC समाजाचे आहेत। त्यांना मी मनमानी कारभार करून न दिल्यामुळे त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन त्यांनी माझ्या विरोधात 1 एप्रिल 2025 रोजी अविश्वासाचा ठराव पारित केला। त्यानंतर मी अनेक वेळा तहसीलदार कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन दिले की तुम्ही जो ठराव पास केलेला आहे त्यानंतर 30 दिवसाच्या नंतर तुम्ही तिथे इलेक्शन लावा सरपंच होण्यासाठी, कारण सरपंच पद हे SC साठी रिझर्व आहे आणि त्यामध्ये मी एकच कॅन्डिडेट तिथे आहे। परंतु आज 2-3 महिने झाले कलेक्टरने आदेश देऊनसुद्धा तहसीलदारांनी इलेक्शन लावलेले नाही। जाणून बुजून तहसीलदार संविधानाची पायमल्ली करीत आहेत। तसेच उपसरपंच याला 3रे अपत्य झाले आहे। त्याला 3रे अपत्य असून त्याच्यावर अनेक जण तक्रारी आहेत, परंतु तहसीलदार, मला असं वाटतं की उपसरपंच तहसीलदारांचा मेवणा आहे की भाऊ आहे तेच मला कळत नाही, कारण एवढ्या तक्रारी असूनसुद्धा तहसीलदार त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करीत नाही आणि जी व्यक्ती सरपंच पदाची व्यवस्थितरित्या धुरा सांभाळत होती त्या व्यक्तीला त्याच्या संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे। त्यामुळे जर आज तहसीलदारांनी इलेक्शन जर लावले नाही तर मी आजपासून आमरण उपोषणाला बसले आहे।